मैदान सामन्याला सुरुवात केली जाते, स्पर्धेला सुरुवात केली जाते आणि स्पर्धेतील एक दर्जेदार अशा प्रकारचा या ठिकाणी सामना आहे. चढाई देखील केली जाते, कारण हा खेळाडू असा होता की ज्याने पहिल्या दिवसात जास्तीत जास्त चढाईमध्ये गुण प्राप्त केले होते. अशा प्रकारचे आपल्याच गावातील बिहार संघातील हा खेळाडू आहे. म्हणजे कोणाच्या माध्यमातून केले होते पहिल्या अशा प्रकारे प्राप्त होतो. म्हणजे स्वरूपाचा या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाला गुण इथे प्राप्त झाले. परंतु ह्या दोन्ही संघाचा मित्रांनो ह्या वर्षीचा इतिहास जर पाहिला ना तर एक सर्वोत्तम आहे. तर एक स्पर्धा झाली होती या ठिकाणी व्हॉलिबॉल गावची स्पर्धा होती, जिथे देखील मी समालोचन करण्याकरता दाखल होतो आणि इथे सेमीफायनलचा असाच पहिला सामना पाहिला होता. बिहार केरळ जिथे काय झालं होतं तर तो सामना या ठिकाणी अलीरामत आणि पिंपरी बुद्रुक या संघाने जिंकला होता. परंतु काही दिवस अगोदर या ठिकाणी अजून एक स्पर्धा या ठिकाणी मला तर गोळकोट गावामध्ये झाली होती, जिथे देखील त्या स्पर्धेचा पहिला सामना झाला होता बिहार केरळ विठ्ठलवाडी विरुद्ध अलीरामत आणि पिंपरी. परंतु जिथे फेरबदल झाला, जिथे बिहार केरळ संघाने याच पिंपरी बुद्रुक संघावरती मात केली. म्हणजे एक अशा प्रकारचं या ठिकाणी आपसी बॅटल देखील पाहतो. परंतु इथे कोणता तरी संघ आघाडी घेणार, 2-1 अशा प्रकारची या ठिकाणी लढत होणार आहे. परंतु इथे मैदानामध्ये भिडत आहे पहिला गुण परंतु अशा प्रकारचा खेळाडू यशकरिताही आकडेवारी आहे ती वाढवली जाईल का, मग ती दखल झाल्या. परंतु त्याला रोखण्याकरिता भागवत देखील आहे, त्याचप्रमाणे उपनिरीक्षक गणेश देखील पाहतोय. मध्यरक्षक त्याचा फायदा अशा प्रकारे या ठिकाणी ही तिसरी चढाई केली जाणार आहे. तिसरी चढाई केली असताना आपण जर पाहिलं तर नक्कीच अशा प्रकारचा या ठिकाणी हाच नॅकल पॉइंट देखील नक्कीच या संघाला प्राप्त होतोय. परंतु या ठिकाणी आपण आपल्याला पाहिलं ना या स्पर्धेचं आयोजन अशा प्रकारचं आहे. परंतु या ठिकाणी या स्पर्धेचा नियम अशा प्रकारे आहे की अतिथी देवो भव, अशा प्रकारे प्रत्येक अतिथीचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. आणि या स्पर्धेचं देशवाक्य देखील अशा प्रकारचे असेल की आमच्याकरिता स्पर्धा देखील महत्वाची आहे, आमच्याकरिता खेळाडू देखील महत्वाचे आहेत, आमच्याकरिता या ठिकाणी मान्यवर देखील तितकेच महत्वाचे आहेत. स्पर्धा सामना चालू राहणार, परंतु त्याच वेळी आपण या ठिकाणी मंचाच्या दिशेने वळतोय आणि मंचावर उपस्थित मान्यवर देखील आहेत. ही स्पर्धा पाहिली तर नक्कीच ग्रामीण विकास कबड्डी संघटना यांच्या माध्यमातून खेळत अशाच ग्रामीण विकास कबड्डी संघटनेचे माजी अध्यक्ष या मंचावरती अवेलेबल आहेत. म्हणजेच बिलाजी तांदे सर या ठिकाणी आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित अशा प्रकारचा मानसन्मान केला जाईल. आणि त्यांचा मानसन्मान करण्याकरिता आपल्या गावातील ज्यांनी देशासाठी सेवा केलेली आहे अशाच प्रकारचे या ठिकाणी सुभेदार गोविंदजी तांदळे आपल्याला विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं. गोविंदजी तांदळे सर आपण या ठिकाणी यायचं. जोडले जाते परंतु ते या ठिकाणी अवेलेबल असणार. त्यात आपण सुरेशजी महालिक सर आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. सुरेशजी महालिक सर या ठिकाणी अवेलेबल आहेत आणि त्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते माजी ग्रामीण विकास कबड्डी संघटनेचे सन्मान केला. त्याचवेळी सन्मान होईल आणि त्याचवेळी टाळ्या देखील होतील. मित्रांनो टाळ्या देखील होणं गरजेचं आहे. एखाद्या व्यक्तिमत्वाचा सत्कार कधी पूर्ण होत असतो. 50% टाळ्या आणि 50% सत्कार दोन गोष्टी एकत्र येतात. एखाद्या व्यक्तिमत्वाचा सत्कार सत्कार होतोय. सत्काराचं स्वरूप या ठिकाणी पाहिलं तर त्याला मात्र मानाची शाळ श्रीफळ पुष्पगुच्छ दिला जाते. मित्र टाळ होत येतं. अशा संघटनेचे अध्यक्ष येतं म्हणजेच मोठी जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्या स्तराचा या ठिकाणी सन्मान पाहिला. परंतु अजून एक महत्त्वाचे जे देखील म्हणजेच ग्रामीण विकास कबड्डी संघटनेचे या ठिकाणी पाहिलं ना तर सेक्रेटरी या पदावरती जे कार्यरत आहेत अर्थातच रोहनजी आगरे सर यांचा देखील या ठिकाणी सन्मान होईल.
आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्याकरिता मी विनंती करतो की नक्कीच जे मान्यवर या ठिकाणी आहेत जयवंतजी तांदळे आपल्यास विनंती असेल की सर आपण या ठिकाणी यायचं आहे आणि जे ह्याच ग्रामीण विकास कबड्डी संघटनेचे सेक्रेटरी पदावरती कार्यरत आहेत अशा प्रकारचे परंतु या ठिकाणी चिंचोली गावचे सुपुत्र देखील आहेत चिंचोली गावचे पोलीस पाटील देखील आहेत म्हणजे महत्वाच्या भूमिकेमध्ये जे नेहमी पाहायला भेटतात काय होते रोहनजी आगरे सरांचा या ठिकाणी सन्मान केला जातो सन्मानाचा स्वरूप पुन्हा एकदा मानाची शाळा श्रीफळ पुष्पगुच्छ आणि संपूर्ण स्पर्धेची 2024 आठवण म्हणून या ठिकाणी सन्मान चिन्ह दिलं जाते आणि त्यांना मात्र याच सोशल मंचावरती स्पेशल व्यक्तिमत्वाचा तिथे सन्मान केला जातो परंतु आता नक्कीच सन्मान आता आपण मंचावर उतरतोय पण म्हणजे मैदानावरती काय चाललंय मैदानावरती या ठिकाणी कबड्डीचा रणसंग्राम महासंग्राम 2024 चा सर्वोत्तम अशा प्रकारची स्पर्धा सर्वोत्तम अशा स्पर्धेतला सर्वोत्तम अशा प्रकारचा सेमीफायनलचा पहिला सामना या ठिकाणी खेळला जातोय ज्याचे तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी साक्षीदार या ठिकाणी होतोय परंतु या सामन्याचं वैशिष्ट्य पहा या सामन्याचं वैशिष्ट्य पहा जो सामना आहे ना तो नक्कीच अव्वल संघाचा या ठिकाणी असेल परंतु यानंतर होणारा जो सामना आहे ज्याच्याकडे देखील पहिला पुकार दिलेला असेल सगळे या ठिकाणी असलेला आई महाकाली कुंभारली वृद्ध या ठिकाणी दुर्गा माता क्रीडा मंडळ दोन्ही संघाकरिता हा या ठिकाणी पहिला पुकार असेल दोन्ही संघ सज्ज राहायचा आहे मध्यंतरामध्ये तुम्हाला या ठिकाणी दुसरा पुकार दिला जाईल आणि सामना संपल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तिसरा पुकार दिला जाईल त्याचवेळी ते दोन्ही संघ जोडले परंतु एक संघ होण्याकरिता कोण दाखल होणार इथे पाहिलं तर दोन्ही संघांसाठी एक चषक आणि एक पारितोषिक लागू झालेले परंतु या ठिकाणी तिसरी चढाई देखील केली जाते आणि हाच जो चढाई करतो आहे ज्याच्याप्रती ही जबाबदारी दिली जाते ही चढाई दाखल व्हायचा आहे गुण प्राप्त करायचा आहे अशा वेळी या ठिकाणी पाहिजे इथे मात्र सर्वोत्तम अँगल केला जातो सुद्धा गोप्राक्षक याच्याकडून विजयने मात्र सुरुवात केली परंतु 7 बंधूच्या या ठिकाणी अनिकेतची आणि ज्याची सहकार्याची या ठिकाणी एक बंधू पाहिला ना हा संघ आहे त्याच्यामध्ये बंधूची जोडी देखील पाहतोय अशा प्रकारच्या या ठिकाणी अनिकेत विनीत भागवत सर्व ही जोडी देखील आहे त्याचप्रमाणे पाहिलं तर गणेश सुरेश शिवाय अशा प्रकारचे खेळाडू देखील या ठिकाणी अनिकेतची चढाई पहा तिथे वेगवान अशा प्रकारचा स्पीड होता परंतु 4 गुण असतील 4 गुण कोणाचे आहेत तर VR तेरप वेतनवाडीचे आहेत आणि ह्या संघाचा जर जो नवीन संघ आहे मित्रांनो जो नवीन संघ आहे गत वर्षापासून या संघाला आपण कबड्डीच्या स्पर्धेत देखील पाहतो परंतु ह्या वर्षी जर पाहिलं ना तर ज्यांनी चमकदार कामगिरी केली एक बालुकीची स्पर्धा या स्पर्धेत अतिश्रेष्ठापती नाव बोललं त्याचप्रमाणे एक बालुकीची स्पर्धा या स्पर्धेत सेमीफायनल मध्ये दाखल झाला होता त्याचप्रमाणे आकलेची स्पर्धा परंतु ते गुण प्राप्त केला पाहिलं ना तर क्रमांक 11 आहे अशा वेळी या ठिकाणी पाहिलं तर हाच चढाई पडते म्हणजेच तो शिवा बाबा या ठिकाणी दाखल झाले त्याला 6 खेळाडूंना भेदावं लागेल 6 खेळाडूंना या ठिकाणी भेदावं लागेल आक्रमण केले जाते अशा प्रकारची चालाची नजर आपण मध्यस्थी खेळाडूकडे पाहतो परंतु त्याच वेळी पकड केली जाते ती म्हणजेच फ्रंट ब्लॉक केला जातोय याबाबत रक्षकाकडून आणि पकड या ठिकाणी यशस्वी केली जाते अशा प्रकारची यशस्वी चढाई आणि यशस्वी पकड करून हा संघ त्याच्याकडे 3 गुणाची आघाडी आहे 3 विरुद्ध 6 एका संघाने जी आघाडी मिळवली त्याच्या या ठिकाणी डबल अशा प्रकारची जी आघाडी आहे ती याच आपण टेरप संघाकडे पाहतोय परंतु हा सामना अजून संपलेला नाही कारण हा सामना नक्कीच मोठा आहे स्पर्धा मोठी आहे आणि मोठ्या स्पर्धेतला मोठा सामना मैदानामध्ये खेळला जातो अशाच वेळी आपण अनिकेतचं देखील आगमन पाहतोय ज्यांनी सुरुवातीचा जो पहिला गुण आहे तो या ठिकाणी तेरव संघाला प्राप्त झाला परंतु या स्पर्धेतला या सामन्यातला शेवटचा गुण कोणाच्या दिशेने जाणार आणि स्पर्धा ग्रासवण्याकरिता इच्छा केली जाते या ठिकाणी परंतु पदाधिकारी करीत असताना तिथे परत तर कोणताही संघ हमी होण्याची या ठिकाणी प्रयत्न करत नाहीये तर त्यांना माहित आहे या स्पर्धेत तिसऱ्या चढाईला जेव्हापासून कबड्डीच्या नियमाप्रमाणे ही स्पर्धा खेळली जातात किंवा ज्या संघाच्या तिसऱ्या चढाईना ज्या चढाई
की जास्तीत जास्त सक्सेस होणार ना याच्यावरती संघ जिंकत असतात, परंतु इथे पाहायचा याडतीच काहीतरी घडणार आहे. अशा क्षणाचे देखील आपण साक्षीदार या ठिकाणी होणार आहोत. म्हणजे जर पाहिलं ना याच्यानंतर देखील एक दर्जेदार सामना आहे, ज्याच्यामध्ये या वर्षात सर्वोत्तम अशा प्रकारची कामगिरी करणारा दुसऱ्या नंबरचा संघ आहे, म्हणजेच दुर्गामाता कोंडवाचा संघ आहे. परंतु त्याच्या प्रतिस्पर्धी संघात एक खेळाडू आहे, म्हणजेच ग्रामीण विकास संघटनेतील पाहिलं तर 107 संघ आहेत. एकंदरीतच 750 पेक्षा जास्त खेळाडू आहेत. अशा 750 खेळाडूंमध्ये त्याच्या चढाईच्या यादीत 1 नंबरचं नाव आहे, म्हणजेच अभिषेक शिंदे याचा तो संघ असेल. म्हणजे एक सर्वोत्तम चढाईपटू आणि या वर्षातील एक सर्वोत्तम संघ ज्याची लढत या ठिकाणी होणार आहे. परंतु ही तिसरी चढाई आणि त्या चढाईचा मान करण्याकरिता सन्मान करण्याकरिता आपण चढाईमध्ये 4 खेळाडू मैदानाच्या बाहेर दोन्ही बाजूने आहे. शेवटचा खेळाडू देखील आहे. त्याचप्रमाणे पाहिले तर तिसरी चढाई देखील असेल. तन्मयला देखील पाहिलं, परंतु त्या खेळाडूचे ट्रॅक केले जाते, पकड केली जाते. अशा प्रकारची यशस्वी पकड केल्यानंतर काही करायचं आहे, लोन द्यायचं आहे. ते लोन देण्याकरिता ज्या ठिकाणी पाहिलं त्या प्रतिस्पर्धी संघातील रोशनने जशी जी सुपरहिट केली ना तशा प्रकारची तुम्हाला या ठिकाणी सुपरहिट करून दाखवली. त्याची क्षमता ही काही नसतात या ठिकाणी शिवाजी या ठिकाणी चढ आहे, त्याच्यामध्ये पाहिलं सेकंदाचा गुण प्राप्त केला, म्हणजे बोनस गुण या ठिकाणी प्राप्त होतो. या ठिकाणी बोनस गुण देखील प्राप्त होते. अशा प्रकारचा एक गुण देखील प्राप्त झाले. परंतु ज्याने ह्याच आजच्या दिवसातील पहिली सुपरहिट, ज्याने आजच्या दिवसातील सर्वोत्तम चढाई केली तर म्हणजेच रोशन आपण चढाईमध्ये पाहतो, ज्याची या ठिकाणी चढाई केली आहे. त्याच्या जर्सीवरती मित्रांनो नंबर पहा, क्रमांक आहे 1, ज्याने चालू सामन्यात कामगिरी केली 1 नंबरची. अशा प्रकारचे प्रत्येक खेळाडूला योगदान द्यावं लागेल. कारण जर तुम्ही योगदान द्याल नक्कीच तुमचा संघ देखील दाखल होणार आहे. कारण याच्यानंतरची शिडी जी आहे त्याच्यानंतर जो पडाव आहे तो अंतिम पडाव आहे. अंतिम पडाव असताना ज्यावेळेस सलगच्या 2 चढाई अंतिम एक उत्तराची चढाई या ठिकाणी आता तिसरी चढाई आहे. परंतु ही ते पकड झाली तर पाहण्यासारखा अशा वेळी या ठिकाणी मंगेशची चढाई तो गणेश जो खेळाडू आहे पकडपटूला देखील या ठिकाणी मात केली जाते. परंतु हा सामना उंचापर्यंत पाहतोय पण, कारण इथे जर आकडेवारीकडे न पाहण्याकरता कालावधीकडे पाहायचा तर पहिल्या डावात ठेवला होता एवढाच कालावधी आपण दुसऱ्या डावात देखील पाहणार आहोत. जर पहिल्या डावात VR संघ चांगली कामगिरी करू शकले ना तर दुसऱ्या डावात नक्कीच अप्रतिस्पर्धी संघ म्हणजेच या ठिकाणी रामवर्धनी विपुलचा संघ देखील दुसऱ्या डावात चांगला खेळ करू शकणार आहे. अशा वेळी आपण संघाचं आगमन मैदानामध्ये पाहिलं, पहिला कालावधी देखील झालेला आहे. सुपर रेड देखील या ठिकाणी पाहिले, पहिला लोन देखील आपण या ठिकाणी पाहिला. परंतु पहिला महिन्यामध्ये जाणारा संघ आपल्याला पाहणे गरजेचं आहे. पण कोण जिंकला कोण हरला याच्यापेक्षा कोण कसा खेळला याच गोष्टीला खूप महत्व आहे. आपले 14 आणि त्यांचे 10 आपले 5 सुशांत ग्रामीण कंपनी आपण सज्ज राहायचं आहे. तुम्हाला दुसरा टोका देखील दिला जाणार आहे. त्यामध्ये जे जे संघ दाखल झालेले आहेत ते संघ अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. ही क्रीडा स्पर्धा पार पाडण्यासाठी आपल्या वाडीतील पुणे, मुंबई, गुजरात किंवा अन्य ठिकाणाहून आलेले सर्व कार्यकर्ते आहेत. या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा खेळवली जाते, त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. क्रीडाप्रेमी रसिकांना देखील विनंती असे की खेळाडूंना आपण प्रोत्साहन देऊया की आज खेळाला जे महत्वाचं स्थान जे प्राप्त होत आहे, मी पहिल्या दिवशीच बोललेलो होतो, केवळ बौद्धिक विकास हा अपेक्षित नसून शारीरिक विकास हा देखील महत्वाचा आहे. आणि खेळ हा मानवाचा एक अविभाज्य घटक हा ठरलेला आहे. पण मन आणि धन आपले चित्त जर उत्तम तर खेळ हा अतिशय महत्वाचा आहे.
दोन्ही सूत्र श्री पवार यांच्याकडे. इथे कबड्डीच्या माध्यमातून पाहिलं तर इथे शरीराचा देखील विकास होत असतो आणि स्वतःचा देखील इथे खऱ्या अर्थाने पाहिलं तर विकास होत आहे. कारण अशाच ह्या कबड्डीला आता एक व्यावसायिक गटात देखील एक चांगल्या प्रकारचं प्राधान्य आहे. पण अशाच ग्रामीण विभागातले जे खेळाडू आहेत ना ते देखील आपण यांना व्यावसायिक गटामध्ये देखील दाखल होताना पाहतो. कारण इथे जे खेळाडू चांगली कामगिरी करतात, जे वरील व्यावसायिक बँका असतात, संघ असतात, जे डोक्यावरती लक्ष ठेवून असतात, जिथे ग्रामीण विभागात चांगली कामगिरी करतात त्या खेळाडूंना पुढे घेऊन जात असतात. अशा प्रकारचा यानंतर देखील सर एक सामना होणार आहे ज्याच्यामध्ये आपण अभिषेक शिंदे सारखे खेळाडू पाहणार आहोत, ज्याचा आपण युनियन बँक या संघातून देखील तो खेळलेला आहे. त्याचप्रमाणे या वर्षातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजे युवा सिरीजची स्पर्धा, या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं जर पारितोषिक पाहिलं तर रोख रक्कम 20 लाखाची स्पर्धा होती. संघ परंतु यानंतर होणार सामना नक्कीच कुंभारी संघ तुम्ही सज्ज राहायचा आहे. दुसरा पुकार दिलेला असेल परंतु दुसऱ्या कोणमा तुमच्या विरुद्ध देखील तो दुसरा पुकार असेल. इथे आपण मैदानामध्ये पाहतो तिसरी चढाई केली जाते, ज्याच्याकडे उंची आहे, ज्याच्याकडे ताकद आहे आणि उंचीचा आणि ताकदीचा पहिला घेतला जाईल का त्याच वेळी पाहायचं आक्रमण केले जात आहे. आणि आक्रमण करीत असताना इथे पूर्ण करीत असताना अजून एक खेळाडू देखील बिहार संघाचा जो मैदानाच्या बाहेर जातो. अशाच वेळी या ठिकाणी पाहतोय चढाईमध्ये ज्याचं आगमन झालंय, चढाईमध्ये जो दाखल झालाय तो म्हणजेच याचा रामवर्धन पिंपरी संघाचा अव्वल अशा प्रकारचा खेळाडू आहे, सर्वोत्तम अशा प्रकारचा खेळाडू आहे, ज्याची ही चढाई या ठिकाणी केली त्याचवेळी क्रॉस लँडिंग केल्याचं म्हणजे उजवा उपराक्षक ज्याला आपण रनिंग चेन म्हणतो अशा प्रकारचं या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. त्यामुळे नक्कीच टॅकल पॉईंट वस्तू VRT विटकुंडवाडी टीम अशा प्रकारचा गुण दोन्ही संघांकरता पाहिलं ना. पहिला 2 दिनाचा जर बहुमान पाहिला ना तर या बिहार संघाने केलेला आहे. कारण मी नेहमीच सांगत असतो सामना कोणत्याही मिनिटाचा असतो, कितीही मिनिटांचा असतो, त्याच्यामध्ये 7 मिनिटाचा सामना, 10 मिनिटाचा सामना, 15 मिनिटाचा सामना, सध्याचा 20 मिनिटाचा सामना, त्याच्यामध्ये पहिला लोन देणं ही खूप महत्वाची गोष्ट असते. अशा प्रकारचा पहिला लोन या ठिकाणी VRT संघाने दिले. परंतु पहिला लोनची परतफेड करण्याकरिता या ठिकाणी अनिकेत, विनीत, भागवत, गणेश नंतर शिवा अशा प्रकारचे खेळाडू देखील या ठिकाणी आहेत. तिथे मात्र पाहिजे चढाई केली जाते, त्याच्यामध्ये गुण प्राप्त होणार का, आक्रमण केले जाते, उजवा मध्यरेषेला स्पर्श करण्याचा प्रयत्न आहे. वेगवान हालचाली नक्कीच पकडपटूच्या देखील पाहतोय. तर इथे या ठिकाणी 16 विरुद्ध 6 म्हणजे जसा सामना आपण 3 विरुद्ध 13 पाहिला होता तो सामना फक्त या ठिकाणी दुसऱ्या हाफ मध्ये गेला, परंतु इथे चित्रीकरण बदललेलं नाहीये. अशा प्रकारचं 6 विरुद्ध 16 म्हणजे आघाडी या ठिकाणी जैसे थे ती अशा प्रकारे आपण 10 गुणांची पाहतोय आणि 10 गुणांची आघाडी मिळवण्यामध्ये इथे कोण कारणीभूत आहे तर हा चढाई पण तो कारणीभूत आहे. म्हणजे ज्याने एका चढाईत 4 गुण प्राप्त केले म्हणून तर लोन दिला गेला होता. लोन स्वरूपात देखील 2 एक्स्ट्रा पॉईंट तुम्हाला मिळालेले आहेत म्हणून तर तुमचा संघ आघाडीवरती आहे. आणि संघ आघाडीवरती असताना या ठिकाणी पाहायचं आहे आघाडीमध्ये बिघाडी करण्याकरिता संघामध्ये या ठिकाणी गुणाची प्राप्ती करण्याकरिता जो खेळाडू मधीच दाखल झालाय खेळाचा दर्जा नक्कीच मी पहिल्या दिवसामध्ये सांगितला होता, परंतु ही देखील सांगितलं. अशा वेळी या ठिकाणी 5 खेळाडू आहेत, अशा वेळी या ठिकाणी 5 खेळाडू आहेत, परंतु यातील कोणता खेळाडू इथे कामगिरी करणार याच वेळी आपण पाहतो म्हणजे 7 विरुद्ध 16 अशा प्रकारची आकडेवारी पाहतोय. म्हणजेच इथे पकड केली आणि पकड केल्यानंतर आपण पाहतोय शिवाय वारंवार ह्या तिसऱ्या चढाया दिल्या तर आणि जेव्हा ह्या चढाई प्राप्त होणार 8 विरुद्ध 16 आता मात्र आघाडी थोडीशी कमी झालेली आहे.
कारण ह्याच रामवर्धन पीपी संघाने एक पकड केली, त्याच्यामध्ये मंगेश मैदानाच्या बाहेर केला, त्याच्या चढाईमध्ये गुण प्राप्त केला, त्याच वेळी त्यांच्या संघात अजून एक चढाईपटू बाहेर केलेला असेल, परंतु आता डबल अशा प्रकारची आघाडी आहे. जेवढी गुणसंख्या तुम्ही आतापर्यंत मिळवले तेवढीच गुणसंख्या तुम्हाला मिळवावी लागली. परंतु त्याच वेळेला जर पाहिले ना तर ह्या पाच खेळाडूंना फक्त असं म्हटलं जातं की 6 आणि 7च्या संचात गुण प्राप्त करणं सोपं असतं, परंतु 5 मदन बसतो कशाला गाण मारवायला या ठिकाणी खेळाडू असतात ना ज्याच्यामध्ये ही पकड या ठिकाणी 8 विरुद्ध 17 अशा प्रकारची लढत इथे मैदानामध्ये होते. परंतु हा सामना अजून देखील पाहिलं ना तर बिया संघाच्या दिशेने चाललेला आहे, परंतु तो चाललेला सामना आपल्या दिशेने देखील आणण्याकरिता हे तर संपूर्ण 7 खेळाडू आहेत. तर कालावधीत पाहिलं ना तर ह्या सामन्याचा कालावधी दोन्ही संघांकरिता समान आहे. दोन्ही संघात पाहिले तर खेळाडू देखील समान आहे, ज्यांची या ठिकाणी पाहिले ना तर कामगिरी देखील समान आहे. म्हणजेच इथे एका संघाला त्याची कामगिरी दाखवून द्यावी लागेल. तर एक संघ जास्त गुणांनी पुढे चाललेला असेल, त्याचवेळी आपण पाहतो इथे देखील निरंतर अशा प्रकारची या ठिकाणी किमती चढाई कारण मागील तिसऱ्या चढाईत रोखण्यामध्ये हा संघ या ठिकाणी यशस्वी झाला होता, म्हणजेच रामवर्धनी पीपीचा संघ. परंतु इथे पाहिजे झाले असेल इथे मात्र नक्की त्याचा फायदा याच पीपी संघाला या ठिकाणी होतोय. परंतु 9-17 आता आघाडी पहिली तर 8 गुणांची या ठिकाणी राहिलेली असेल, तर एकेकाळी पाहिलं ना तर 10 गुणांची आघाडी होती. काही मिनिटाचा कालावधी झालेला आहे, त्या ठिकाणी कालावधी वाढलेला आहे, परंतु आघाडी देखील कमी झाली. म्हणजेच आघाडी कमी करून विजयाच्या दृष्टीने या ठिकाणी वाटचाल करण्याकरिता पिंपरी संघ सज्ज आहे. परंतु याला रोखण्याकरिता आपल्याच गावातील आपल्याच विभागातील VRTRM वेतकोटवाडीचा संघ आपण पाहतोय, ज्याने देखील एका 65 किलोच्या स्पर्धेत अंतिम चषकावरती नाव कोरलं होतं. म्हणजेच वालोपे आंबेडकरवाडीची स्पर्धा होती, ज्याच चषकावरती याच VRTRM वेतकोटवाडीच्या संघाने नाव कोरलं होतं. परंतु गत वर्षात देखील एक यात्रेची स्पर्धा होती, 2 यात्रेच्या स्पर्धा होत्या. म्हणजे एक स्वयंदेव नांदिवसाची स्पर्धा होती, एक स्पर्धा आई रामवर्धनी पीपी बुद्रुक ज्याचं आयोजन देखील हा संघ होता. अशा 2 यात्रेच्या स्पर्धेत सलगचट यांनी आपलं नाव बोललं होतं. असं पिंपरीचा संघ आहे याच्याकरिता चर्चासत्र टाइमआउट घेतला जातोय. तोपर्यंत देखील माझी रामवर्धनी पीपी बुद्रुक इथे मात्र पाहिलं ना सलगच्या जेव्हा तुमच्या 2 चढ्या या ठिकाणी एमटी जातात, तर जेव्हा तिसरी चढ येते त्याला समजण्याकरिता इथे मात्र चढाईपटू दाखल होत आहेत. क्रीडा रसिकांना समजण्याकरिता अशा प्रकारचा हुटरचा आवाज देखील येत असतो. हुटरचा आवाज आलेला आहे, परंतु या इथे एकंदरीतच 2 खेळाडूंना स्पर्श केला जातोय. म्हणजे एकाच चढाईत दोन्ही कोपरक्षक बाद होत आहेत, एकाच चढाईत 2 खेळाडू या ठिकाणी बाद होत आहेत. म्हणजे डावा कोपरक्षक आणि उजवा कोपरक्षक म्हणजेच जे खेळाडू बाद झालेले आहेत अशा प्रकारची देखील पाहतोय. परंतु आता सामना कुठे आला पहा 11 विरुद्ध 17. परंतु हा आकडेवारीकडे जाऊ नका, शेवटचे 3 खेळाडू देखील पहा, कारण हे 3 खेळाडू जर बाद झाले तर या ठिकाणी 2 दिला जाऊ शकतो. 2 दिला गेला तर तुमच्या संघाला 5 गुण प्राप्त होऊ शकतात, जो सामना 16-17 पर्यंत जाऊ शकणार आहे. परंतु ज्यांना रोखण्याकरिता 3चा संच ऍक्टिव्ह आहे. परंतु शेवटची 5 मिनिटे आणि तिसरी चढाई देखील आहे. परंतु 5 मिनिटांचा कालावधी असताना VRTRM स्पोर्ट्स वेतकोटवाडीचा संघ 17, तर या ठिकाणी आई रामवर्धनी पीपी बुद्रुक या संघाची गुणसंख्या आहे 12 विरुद्ध 17 अशा प्रकारची लढत आहे. परंतु या खेळाडूला पकड झाली तर फक्त एकच गुणाची गुणसंख्या राहू शकणार आहे. अशावेळी या ठिकाणी बोनस नक्कीच रोशनकरिता आणि संपूर्ण VRTRM वेतकोटवाडी संघाकरिता प्राप्त झाले. आता मात्र 12 विरुद्ध 18 आणि महत्वाच्या या ठिकाणी चढाई याच्याकरिता आहे, कारण लोन दिलं जाईल आणि सुपर टेकल देखील केलं जाईल. म्हणजे दोन्ही संघांकरिता संधी आहे, एक संघ लोन देऊ शकतो, एक संघ सुपर टेकल करू शकतो. परंतु संधीचं सोनं कोण काढणार? परंतु संधीचं सोनं कोण काढणार? तो या ठिकाणी
सुपरहिट अशा प्रकारची पकड केली जाते ती म्हणजेच सुरुवात रोशनने केली आणि 7 सहकारी उपरक्षकाने दिले. अशा प्रकारे माझ्या मते हा जो खेळाडू आहे त्याला नक्कीच मी या ठिकाणी नाव दिले अशा प्रकारची चालू सामन्याचा खऱ्या अर्थाने सामनावीर जरी म्हटलं ना तरी वावगं ठरणार आहे अशा प्रकारची भूमिका आहे. कारण ज्याने एका चढाईत 4 गुण प्राप्त केले ज्याने सुपर टॅकल केले ज्याने वारंवार गुण प्राप्त केले 2 गुण असा या ठिकाणी रोशन देखील पाहतो. म्हणजेच 12 विरुद्ध या ठिकाणी 20. परंतु हा विजयाचा वारा पिंपळी संघाच्या आणण्याकरिता अजूनही 2 जर दिला गेला तर फक्त या ठिकाणी 2 ते 3 गुणांचा या ठिकाणी फरक शिल्लक राहू शकतो. कारण 4 मिनिटांपेक्षा कमी मिनिटांचा घरामध्ये आहे अशा वेळी आपण पाहतोय हाच खेळाडू तुमचा सच्चा ऍक्टिव्ह आहे. मिनिटांचा विचार केला तर 3 मिनिटांचा घरामध्ये आहे. सेकंदाचा विचार केला तर घरामध्ये असेल. हात दुखायला लागला तर हात दुखायला लागला. 12 विरुद्ध या ठिकाणी 22 ही आकडेवारी थोडी बघून घ्या 12 विरुद्ध 23 ही लढत आहे. परंतु ह्या चढाईपद्धतीची पहा तो काय करतो तर नक्की टाइमपास अशा प्रकारचं धोरण आहे. म्हणजे कोणत्याही फिल्मचं नाव नाहीये कोणत्याही चित्रपटाचं नाव नाही धोरण आहे ज्याने सामना जिंकला जातो. मात्र 13 विरुद्ध 23 म्हणजे शेवटचा 1 मिनिट या ठिकाणी आहे. म्हणजे एका मिनिटात पाहिलं तर नक्कीच ही 23 गुणाची आघाडी याच्याकरिता कमी आहे. कारण एका मिनिटात जरी लोन दिला गेला तरी तुम्हाला फक्त 9 गुण प्राप्त होऊ शकतात. म्हणजे ज्या चालू सामन्याचं चित्र पाहिलं तर 99.99 हा जो सामना आहे तो VR टेरो विरकणवाडी संघाच्या दिशेने गेलेला आहे. हा संघ नक्कीच आपल्याला फायनलच्या फेरीमध्ये पाहायला भेटू शकणार आहे. कारण काही सेकंदाचा कालावधी या ठिकाणी शिल्लक आहे. कारण ही चढाई संपेल सेकंदाचा कालावधी संपेल नक्कीच इथे चढाई होणार का याच्यानंतर पिंपळी संघाची याच्यामध्ये देखील प्रश्नचिन्ह आहे. परंतु काय नव्हता या सेकंदामध्ये आपण पाहतो नक्कीच स्पोर्ट्समन स्पिरिट या ठिकाणी दाखवला जातोय. एक गुण दिला जातोय शंभू या ठिकाणी पाहिला तर नक्कीच अजूनही काही सेकंद आहेत. कारण जर तुम्ही पाहिली तर सामन्यातील 1 ते 2 सेकंद जरी शिल्लक असली तरी ती चढाई मॅरिट म्हटली जाते. अशा प्रकारची या ठिकाणची ही चढाई आहे. परंतु माझ्या मते ही चढाई या सामन्यातली शेवटची चढाई असेल. याच्यानंतर नक्कीच पंचांचा निर्णय येईल की हा सामना संपलेला आहे. परंतु त्याच वेळी एक संघ जिंकलेला आहे आणि ज्याच्याकरिता टाळ्या देखील होतील शिट्ट्यांचा आवाज देखील ही चढाई झाल्यानंतर या ठिकाणी येणार आहे. एका संघाचं स्वप्न पूर्ण होईल फायनल मध्ये जाण्याकरिता. अशा प्रकारे